नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यवन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज 12 ऑगस्ट अर्थात ग्रंथपाल दिवस या निमित्तानं आम्ही खास कार्यक्रम आमच्या आचार्य 90 FMच्या प्रेक्षकांसाठी सादर करतोय आणि त्या निमित्तानं आपण नाग आचार्य आणि दाखरू मराठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल मंगेश घोडके सर यांना आमंत्रित केलेलं आहे. मंगेश सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आचार्य 90 FM वर तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आज ग्रंथपाल दिनाचं जे महत्व आहे ते तुम्ही सांगावं, कारण तुम्ही स्वतः इतकी वर्ष पुस्तकांशी संबंधित आहात, निगडीत आहात आणि वाचन संस्कृती जपण्याचं आणि वृद्धिंगत करण्याचं महत्वाचं कार्य तुमच्या हातून होतंय. तर त्या निमित्तानं आज भारतामध्ये जो ग्रंथपाल दिनाचं महत्व काय आहे त्याविषयी सांगावं आणि नेमका 12 ऑगस्टलाच तो का साजरा केला जातो त्याविषयी सांगावं. नक्की. मी जवळजवळ गेले 22 ते 23 वर्ष या ग्रंथपाल या माझ्या व्यवसायामध्ये आहे. हा जो आपण व्यवसाय असं म्हणतोय की ही नोकरी नाही आहे, हे व्रत आहे. जसं शिक्षकांना आपण म्हटलं जातं की हा शिक्षक पेशा आहे, त्या पद्धतीने ग्रंथपाल जो आहे, लायब्ररियन आपण जसं म्हटलं जातं की हे एक व्रत आहे की जेणेकरून आपण जी काही पुढची पिढी आहे, समजा तो ग्रंथपाल एखाद्या शाळेचा असेल, एखाद्या महाविद्यालयात असेल, एखाद्या युनिव्हर्सिटीचा असेल किंवा एखाद्या दुसऱ्या इन्स्टिट्यूट्स असतात. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला वेगळ्या टाईपच्या जे लायब्ररीज असतात त्याला ग्रंथपाल जे असतात तर ते जी सेवा देत असतात. त्यामुळे वाचक वर्ग हा म्हणजे त्यांचा जो आवाका असतो तो खूप मोठा आहे. तर त्यामुळे वेगळ्या वयोगटातले असतील किंवा वेगवेगळ्या सामाजिक घटकातून आलेले असतील तर त्यांना जेव्हा सेवा देत असताना आपण कशा पद्धतीने देता येईल, त्यामुळे ग्रंथालयाची जी काही मूलतत्व आहेत त्याचबरोबर त्याचे काही आराखे आहेत तर त्या अनुषंगाने त्या ग्रंथालयामधील जी असलेली जी काही ग्रंथसंपदा असेल, त्या असणारा वाचक वर्ग असेल, त्यांना आपण कशा पद्धतीने चांगल्या सर्व्हिसेस आपण सेवा देऊ शकतो यावरती ग्रंथपालाचं एकंदरीत काय म्हणून आपण एक यश हे अवलंबून असतं. तर त्यामुळे आज हा जो ग्रंथपाल दिन आहे हा आपल्या भारतामध्ये अशा पद्धतीने साजरा केला जातो की 12 ऑगस्ट हा डॉक्टर SR रंगनाथन यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. सो डॉक्टर SR रंगनाथन हे भारताचे फादर ऑफ लायब्ररी सायन्स असं म्हटलं जातं. हो, तर जेणेकरून डॉक्टर रंगनाथन हे मॅथमॅटिक्समध्ये झालेले पोस्ट ग्रॅज्युएट झालेले व्यक्ती आहे. तर त्यांचा लायब्ररीशी संबंध असा आला की ज्यावेळेला या सर्व गोष्टी म्हणजे परदेशात जास्त चालत होत्या किंवा परदेशातून ग्रंथालयावर जास्त रिसर्च चालत होती, त्याच्यावर संशोधन चालत होतं, त्यावेळेला आपल्याकडे ज्या वेळेला ग्रंथालयाचं महत्व सुरू झालं तसं म्हणाल तर आपल्याकडे ग्रंथालय पूर्वीपासून आहेत. अगदी नालंदा की ह्या सगळ्या ज्या आपल्या ग्रंथालयाचा त्याला इतिहास आपला भरपूर आहे. परंतु ती सगळी ग्रंथसंपदा जेव्हा आपण साठवतो त्याच्यानंतर आपण त्याला वापरात आणतो तर त्यासाठी असणारे जे काही नियम आहेत, ठोकताळे आहेत, कशा पद्धतीने आपल्याला ते स्टोअर करता येईल, परत रिट्रीव्ह करता येईल, या संदर्भात ज्यावेळेला आपल्याकडे भारतीय भागामध्ये त्याच्यावर अभ्यास सुरू झाला त्यावेळेला डॉक्टर SR रंगनाथन यांनी खूप मोलाचं त्याच्यामध्ये कामगिरी केली आहे आणि त्यांनी एक तयार केलेली कोलन क्लासिफिकेशन स्कीम. तर जी कोलन क्लासिफिकेशन स्कीम ही आपण म्हणू डेसिमल पॉइंटवरती अवलंबून आहे. तर त्या अनुषंगाने जर एखाद्या ग्रंथालयामध्ये 1000 असतील, 10,000 असतील, 1,00,000 पुस्तक असतील तर त्यांना कशा प्रकारे आपल्याला विभाजन करता येईल, त्यांना कसं आपल्याला ठेवता येईल. कारण आपण बघाल की जर का आम्हाला एखाद्या वाचकाचं रिक्वायरमेंट एखाद्या वाचकाला एखादं पुस्तक हवं असेल तर आम्हाला ते 1-2 मिनिटांमध्ये त्यांना द्यावं लागतं. असं नाही होऊ शकत की आम्ही लायब्ररीत पुस्तक शोधतोय, पण ती जी पद्धत आहे ती ह्या रंगनाथन यांनी शोधून काढली तर ती ही लायब्ररीमध्ये बऱ्याचदा वापरली जाते. तर हा जो आजचा दिवस आहे 12 ऑगस्ट हा डॉक्टर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त भारतभर ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिनी बरेचसे ग्रंथालय, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीचे लायब्ररी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट्स किंवा मग एखाद्या आपण म्हणू स्टडी सेंटर्स असतात ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात जेणेकरून या दिवशी ग्रंथपालाला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या किंवा ग्रंथपालाला त्याबद्दलचं कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पण ऍट द सेम टाइम आम्हाला असं वाटतं, ऍज अ ग्रंथपाल आम्हाला असं वाटतं की आम्ही समाजाला काय देऊ शकलो किंवा आम्ही काय प्रकारे आम्ही त्याची सेवा केली किंवा त्यातनं आम्ही काय आउटपुट किंवा आम्ही कितपत आपण आता आम्ही कॉलेजचे लायब्ररीयन आहोत त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही कशा प्रकारे सेवा दिली, त्यांच्यापर्यंत आम्ही किती पोहोचलो हे मोजमाप करण्याचा आमचा हा दिवस असतो की जेणेकरून आढावा घेण्याचा असतो की जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येईल, मुलांपर्यंत जाता येईल आणि त्यातनं आपल्या ग्रंथालयाची जास्त करून माहिती देता येईल.
किती स्तुत्य उपक्रम आहे हा. आणि खरंच म्हणजे डॉक्टर्स डे होतो, महिला दिन होतो, तसा हा दिवस आपण फ्रेंडशिप डे सुद्धा करतो आणि व्हॅलेंटाईन डे करतो. त्यापेक्षा हा ग्रंथपाल म्हणजे पुस्तक हा आपला मित्र आहे आणि त्या दृष्टीने ग्रंथपाल दिनाचं महत्व किती महत्वाचं आहे हे फार समर्पक दिवस असा आहे हा. आता उत्सुकता म्हणजे तुम्हाला ग्रंथपाल बनायचं कधी वाटलं? म्हणजे बरेच आपल्याकडे फॅकल्टीज असतात, डॉक्टर, इंजिनिअरिंग, ऍडव्होकेट होणं वगैरे, पण लायब्ररी सायन्स कधी विचार मनात येतच नाही. तर तुम्हाला ते म्हणजे ते बीज कुठे रोवलं गेलं त्याविषयी जाणून घ्यायचं. नक्की. नाही, बऱ्याचदा आपण असं बघत असतो की आपण वेगळ्या वाटा निवडत असतो, ऑड वाटा आपण म्हणतो, की जेणेकरून बऱ्याचदा आपण रुटीन जे करिअर असतात ते चॉईस करत असतो. बऱ्याचदा आपण मुलं आपली बघतात की मित्र काय करतात किंवा आपला वर्ग समूह काय असतो, तर त्या पद्धतीने आपण पुढे जात असतो. पण असं झालं की माझं शिक्षण जे झालं ते माझं बीएससी केमिस्ट्री झालं, बेसिक केमिस्ट्री झालं. त्याच्यानंतर मग फर्दर स्टडीज, सो एमएससी बाय डिफॉल्ट एमएससी येणारच. पण असं झालं की मला थोडंसं वेगळं करायचं होतं. मला असं हे करायचं नव्हतं की मला पुन्हा केमिस्ट्रीमध्ये जाऊन किंवा मला रिसर्चमध्ये ऍज सच इतकं आवड नव्हती की जेणेकरून मला असं होतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल. त्याच्यामध्ये त्या काळात म्हणजे मी जे 96-97 पासआउट झाल्यानंतर मार्केटिंग जॉब्स किंवा MR जॉब्स हे जास्त असायचे, पण त्यात एवढा इंटरेस्ट नसल्या कारणाने मग मी ग्रंथपाल, आमच्या वडिलांचे एक मित्र होते, त्यांनी ते स्वतः ग्रंथपाल होते, तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं माझ्या वडिलांना. मग आमच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही करत असाल तर बघा. एकंदरीत त्यावेळेचा सूर असा असायचा की सरकारी नोकरी, एखादा क्लर्कचा जॉब तो मिळाला तरी ठीक आहे. सो मी सुद्धा जो पुढचा अभ्यास जो करण्याचा घेतला, हा बिलीव्ह करण्याचा, पुढचा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स झालं, ते करण्यासाठी म्हटलं की जर का 6 महिने मला दुसरी नोकरी मिळाली तर हा नोकरी ही सोडून देईन मी. परंतु एक टर्निंग पॉईंट असा आला की आमचं लायब्ररी सायन्स करत असताना एक स्टडी टूर होती. स्टडी टूर आमची पुण्याला होती आणि तुम्हाला माहिती असेल 97-98 मध्येच आपला हा जो एक्सप्रेसवे, जो पुणे एक्सप्रेसवे सुरू झाला त्यावेळेला. सो त्यावेळेला ज्या ह्या मोकळ्या जागा होत्या हायवेच्या बाजूच्या, त्या ठिकाणी मोठमोठे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आल्या. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या होत्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या होत्या, आणि ज्यामध्ये आम्हाला त्या स्टडी टूरमध्ये या सगळ्या बघण्याचा योग आला. आणि हे बघत असताना नॅशनल केमिकल ऑफ लॅबोरेटरी, आयुका सारखी संस्था किंवा मोठमोठ्या इन्शुरन्सच्या इन्स्टिट्यूट्स, त्या बघितल्यानंतर त्यांची जी ग्रंथालय एवढी छान आणि मोठी आणि अत्यंत सुविधा अशी जी काही ग्रंथालय बघितली, त्यानंतर वाटलं की नाही, अशा प्रकारचं वातावरण असेल, अशा ठिकाणी काम करणं खूपच चांगलं आहे. आणि ऑलरेडी मी जर का त्या प्रोफेशनमध्ये भाग घेतला असेल तर चांगल्या प्रकारे आपण म्हणू मार्क काढून किंवा त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवून या ठिकाणी मी जाऊ शकतो. आणि मग त्यानंतर थोडा उत्साह आला आणि त्यानंतर जे जोमाने सुरू केलं की जेणेकरून मला चांगले मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर मी मुंबई विद्यापीठामध्ये ट्रेनी म्हणून काम केलं 6 महिने, आणि त्यानंतर मला जसे चांगल्या संधी मिळत गेल्या तर मी जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररीमध्ये काम केलं. म्हणजे सुरुवातीला ATN चॅनल होतं, त्यामुळे मीडिया लायब्ररी होती. त्याच्यानंतर BNHS, जे बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी, डॉक्टर सलीम अली यांनी स्थापन केलेलं आहे आणि जे जवळजवळ 100 वर्ष जुनं आहे ते. सो त्यामध्ये सुद्धा रिसर्च इन्स्टिट्यूट होती आणि त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तर ते करताना सुद्धा इतकं मनाला समाधान यायचं की भारतभर तसेच भारताच्या बाहेरचे जे काही सायंटिस्ट असायचे ते तिकडे ग्रंथालय वापरण्यासाठी यायचे. त्याचबरोबर त्यांना काही ग्रंथालयाची माहिती लागली तर ते आम्ही शोधून द्यायचं, संदर्भ द्यायचा. तर या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याचदा समाधान मिळायचं. नोकरीचं जे काही आपण म्हणतो, नुसतं आपण येऊन नोकरी करून घरी जातो, तर पण ते लोकांना आपण जे काही माहिती देतो आणि त्यांचं जे काही कॉम्प्लिमेंट्स यायचे ते इतके समाधान असायचे की आम्हाला बरं वाटायचं ते. त्याचनंतर मग 2 मी IT कंपन्या होत्या, मॅस्टेक लिमिटेड, LNT यासारख्या कंपन्यांमध्ये काम केलं की जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण म्हणू ग्रंथालयाची जी ठेवण आहे किंवा ग्रंथालयाचं जे कलेक्शन आहे त्यात कशा प्रकारे चेंज करता येतं, कसा आपल्या ग्रंथालयाचे जे काही मूळ गाभा आहे, त्याचे जे काही तत्व आहेत ती कशी लावता येईल आणि वेगळ्या लायब्ररीमध्ये कसे त्याला वापर करून सेवा देता येईल, या सगळ्या गोष्टीचा मला खूप चांगला अनुभव मिळाला तिकडे. नक्कीच याविषयी अधिक जाणून घेणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. आणि ग्रंथपाल दिनाच्या निमित्तानं आम्ही जो खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये मंगेश घोडके सरांशी अशीच चर्चा चालू ठेवूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण ग्रंथपाल दिन विशेष कार्यक्रम सादर करतोय मंगेश घोडके सरांसोबत. सर, आता तुम्ही जो विषय घेतलात की सुसज्ज ग्रंथालय असायला पाहिजे, त्यासाठी कुठे कुठे काय काय आहे ह्याचा तुम्ही सखोल अभ्यास केलात. कारण आपल्याला जर त्या विषयाची आवड असेल तर आपसूक आपण त्यात खोलवर शिरतो आणि कुठे काय चांगलं आहे ते आपल्या लायब्ररीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तर आता डिजिटलचं युग आहे आणि सगळे पुस्तकं विकत घेऊन वाचतातच आहेत, पण तरी सुद्धा डिजिटल माध्यम म्हणजे जी तरुण पिढी आहे ती शक्यतो डिजिटल म्हणजे मोबाईलवर पुस्तकं वाचण्यात मग्न दिसते. तर डिजिटल वाचन कितपत आता किती प्रोग्रेस त्याचा झालेला आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आणि लायब्ररी आपण कशी डिजिटली मेंटेन करू शकतो त्याविषयी तुम्ही मार्गदर्शन करावं. मुळात असं झालेलं आहे की आपल्याला बऱ्याचदा सगळ्याच गोष्टी मोबाईलवर मिळतात आणि ई बुक्स म्हणण्यापेक्षा मला एखादी क्वेरी असेल किंवा माझ्या मनामध्ये काही शंका आली असेल किंवा एखादा प्रश्न असेल, त्या प्रश्नाचा मला जर का माहिती शोधायची आहे, ऑथेंटिक माहिती, तरी आपण गुगलमध्ये शोधायला प्रयत्न करतो, मोबाईलचा वापर करत असतो. पूर्वी जेव्हा काही गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करायचो, जे पूर्वीची लोक मे बी अराउंड 25 ते 30 वर्षापूर्वी, सो त्यावेळेला आपण पुस्तकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये जे प्रिंट असलेले मॅगझिन्स असतात, पिरियॉडिकल्स म्हणतो आपण त्यांना, तर ते जे आहेत त्यातनं आपण माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. आज असं झालेलं आहे की जग डिजिटल झालेलं आहे, त्याच्यानंतर सगळं आपल्याला ऑनलाईन मिळतं आहे. पण होतं असं की त्याचे काही परिणाम सुद्धा आहेत, दुष्परिणाम सुद्धा आहेत. बऱ्याचदा असं असतं की तुम्हाला जे काही मिळतं ऑनलाईन गुगल सर्च करताना, म्हणजे तुम्ही जर का हिट्स बघाल तर लाखोंमध्ये आणि करोडोमध्ये असतात ज्या एका माहितीचं, ते पिन पॉइंट माहिती नसते आणि मग त्यामधून तुम्हाला त्यातनं माहिती काढावी लागते. त्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी माहित नाही, खरं आहे त्याचा स्रोत काय आहे ते माहिती नसतं, त्यामुळे तुम्ही ती वापरू शकत नाही. आणि होतं असं की ज्या वेळेला पूर्वीचे जे काही संशोधन चालायचे, एखादा अभ्यास चालायचा किंवा एखादा स्टडी असायचा, तर तो काय करायचा, पूर्णपणे ज्ञात असलेले स्रोत म्हणजे एखाद्या ग्रंथालयामध्ये असलेले काही पुस्तक असतील, काही संदर्भ असतील, त्याच्यानंतर काही वर्तमानपत्र असतील कुठलेही, आणि काही जर्नल्स असतील, ज्या जर्नल्समध्ये रिसर्च पेपर म्हणजे सायंटिफिक रिसर्च पेपर्स असतात, तर त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी व्हायच्या. आज जर का तुम्ही बघाल तर डिजिटल युगामध्ये असं झालेलं आहे की कोणतीही गोष्ट फेक असेल, समजा फेक न्यूज असेल म्हणा किंवा फेक गोष्ट असेल, तर ती फार लवकर व्हायरल होते. तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आज आपण जर का कोणत्याही गोष्टी बघायच्या असतील तर तुम्ही ग्रंथालयात जा. ऑथेंटिक माहिती तुम्हाला ग्रंथालयातच मिळणार, बाकी कुठे मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून बऱ्याचदा त्याला खर्च तुम्ही बघा, म्हणजे त्याचा जो अलाइड पार्ट येतो की तुम्हाला मोबाईल पाहिजे मग त्याचा खर्च आला, तुम्हाला इंटरनेट पाहिजे त्याचा खर्च आला. बऱ्याचदा तुम्ही मग एखादा लेख वाचायचा असेल आणि तो 20 ते 25 मिनिटं वाचायचा असेल तर तुम्ही त्या मोबाईलवरती आपले डोळे ताणता, कधी आपल्या डोळ्यांचा त्रास होतो आणि कधी काही समजा त्याचे फॉन्ट्स छोटे असतात किंवा साईज छोटी आहे, त्यांना आपल्याला डोळे त्रास म्हणजे स्ट्रेच करून तुम्हाला ते बघावं लागणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का बघाल तर तुम्हाला त्यातनं नुकसान जास्त दिसतं. तर मी असं म्हणणार नाही की ते वापरू नका, पण तुम्हाला कोणत्या गोष्टी वापरायच्या आहेत, कशासाठी वापरायच्या आहेत याच्यावरती निर्भर राहील की तुम्ही काय बघताय. तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन जनरल एक माहिती हवी असेल तर ठीक आहे, इंटरनेटवर तुम्ही चेक केलं, परंतु खरंच तुम्हाला एखादी माहिती तुम्हाला तुमच्या असाइनमेंटमध्ये द्यायची असेल, कॉलेज शाळेमध्ये काही प्रोजेक्ट दिले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे असतील, एखादं सिरियस रिसर्च असेल एखाद्याची, एखाद्या एक्झाम्सचे पेपर्स असतील, आन्सर्स असतील, त्यांना उत्तराचं लिहायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी ऑथेंटिक माध्यमातून आल्या तरच तुम्ही त्या लिहू शकता. बरोबर. त्यामुळे डिजिटलचं जरी किती झालं तरी प्रॉब्लेम असा होतो की त्याचं जे काही तुमचा स्रोत आहे तो जर ऑथेंटिक नसेल तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी फेल होता आणि त्याचे परिणाम बऱ्याच ठिकाणी दिसायला लागतात आता सध्या. आणि प्रश्न होता तो डिजिटल लायब्ररी कशी मेंटेन करायची, कारण आपल्याला कशी सवय असते, म्हणजे मला सुद्धा अजून स्वतः त्या विभागवार पुस्तकांमध्ये जाणं, ती कपाटं पाहणं आणि ती पुस्तकं हाताळणं आणि मग पुस्तक घेणं, हा जो आतापर्यंत सुद्धा पिढीला ते सवय आहे की स्वतः पुस्तकं जाऊन. पण हल्ली काय होतं, एक तर मी एका लायब्ररीचं नाव घेत नाही, पण एका लायब्ररीमध्ये मी गेले होते, तिथे ते कॉम्प्युटरवर नाव शोधायचं आणि मग ते पुस्तक आपल्याला ते लायब्ररीयन आणून देणार. हे जे थोडं झालंय ना, त्यामुळे मी लायब्ररी ती बंद केली. असं झालं म्हणजे स्वतःचा आपला हे राहत नाही, वावर राहत नाही. खरं ते बरोबर आहे. बऱ्याचदा काय होतं की याच्या मागचं एक सायकोलॉजी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला आम्ही ओपन ऍक्सेस देतो, विद्यार्थ्यांना आपण आतमध्ये जायला देतो, बऱ्याचदा त्यांच्या मनामध्ये एखाद्या पुस्तकाचं नाव असेल किंवा ऑथरचं नाव असेल आणि जेव्हा तुम्ही ते कपाटामध्ये जाऊन बघता तर त्यावेळेला तुम्हाला बरेचसे पुस्तकं मिळतात. त्यांना एक विषयावरती माहिती हवी असते आणि त्या विषयावरती त्यांना 3-4 पुस्तकं मिळून जातात. त्यामुळे
त्यांच्या मनात असलेलं एकच पुस्तक असतं, पण त्यांना जेव्हा स्वतःहून चेक ते करतात, दारं कपाटात खुली बघतात, होतात. तेव्हा ती दारं खुलून जातात आणि त्यातून त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतमधनं ते आपले मिळतात. जी काही माहिती हवी असेल ती घेऊ शकतात. आता यात होतं असं की आपण सुद्धा म्हणजे आता आचार्य मराठी कॉलेजमध्ये आपण सुद्धा हे डिजिटल युग चालू झालेलं आहे, याच्यामध्ये ऑनलाईन सगळं सुरू झालेलं आहे, त्याचाही आपण वापर केलेला आहे. सो आपल्याकडे आपण कॉलेज आहोत, कॉलेजच्या माध्यमातून आम्हाला युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून युजीसीच्या माध्यमातून आपल्याकडे एनलिस्ट म्हणून एक प्रोग्राम आहे. एनलिस्ट हा जो सो ऑनलाईन डेटाबेसचा प्रोग्राम आहे. हा जो प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण सबस्क्राईब करायचा असतो, तो सबस्क्राईब आपण केलेला आहे. तर त्यामुळे आपण असं करतो की त्याच्या माध्यमातून तुम्हाला एखादं रिसर्च करायची असेल, एखादा पेपर लिहायचा असेल किंवा कोणाला फर्दर स्टडी एमफिल करायचंय, पीएचडी करायचंय किंवा नुसतं समजा एखादं एंट्रन्स एक्झामला पण काही लिहायचं असेल तर युपीएससी एमपीएससी तर त्याची तयारी, तर त्यांना जे आपण थर्ड इयरला आलेले असतात, शेवटच्या वर्षाला आलेले असतात, तर त्यांना आपण ते ऑप्शन देत असतो किंवा मास्टर्स डिग्री असतात त्यांना ते आपण लॉग इन पासवर्ड देत असतो की जेणेकरून ते त्यातून रिसर्च करून त्यांना जी माहिती हवी असेल ती काढू शकतील, लेटेस्ट असेल, ऑथेंटिक असेल. आणि हा जो काही डिजिटलचा आपण जमाना म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण मागे राहता कामा नये, आपलं कॉलेज, आपली लायब्ररी ही सुद्धा मागे राहता कामा नये, त्या अनुषंगाने आम्ही ते त्या ठिकाणी दिलेली आहे, अपडेट केली. येस. त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण पुस्तकं विकत घेतो तर काही वेळा त्याचे डिजिटल आपल्याला त्याचे हे मिळतात, ऑप्शन मिळतात की तुम्ही ऑनलाईन ऍक्सेस करू शकता. तर तो जर का ऑप्शन असेल तर तोही आम्ही देतो. दुसरं महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा शिक्षकांसाठी सुद्धा हे जे पिरियॉडिकल्स असतात, ओके, ते सुद्धा महत्वाचे आहेत की जेणेकरून त्यात वेगवेगळे कॅटेगरी आहेत. पिरियॉडिकल्स मध्ये आपण असं म्हणतो की जर्नल्स असतात, त्याच्यानंतर मॅगझिन्स असतात, त्याच्यानंतर हे डेलीज असतात. सो याच्यामध्ये राहतं की न्यूजपेपर आपले एक डेलीज झालेले आहेत, त्याच्यानंतर जर्नल्समध्ये त्या सब्जेक्टच्या रिलेटेड जे काही रिसर्च होते त्याचे पेपर्स येतात, त्यांना जर्नल्स म्हणतो आपण. आणि त्याचबरोबर मॅगझिन हा विद्यार्थी दशेमध्ये फायदा असलेला पार्ट आहे, कारण त्या मॅगझिन्स मध्ये बरेचसे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आले. समजा एखादा सोशल याच्यावरती असेल, वीक मॅगझिन आहे, बिझनेस वर्ल्ड आहे, इंडिया टुडे मॅगझिन आहे. सो तुमच्या अवतीभोवती ज्या काही जागतिक घडामोडी होत असतात, त्याचबरोबर भारतामध्ये काही घडामोडी होत असतात, त्या सुद्धा तुम्हाला जास्त विस्तृतपणे, कारण आपण बातम्यांमध्ये आणि बाकी ठिकाणी एका लाईनमध्ये वाचतो की या ठिकाणी असं झालं, केरळमध्ये फ्लड आला किंवा म्हणजे युक्रेनचं वॉर झालं, ठीक आहे, पण त्याच्याबद्दल विस्तृत माहिती, त्याच्याबद्दल डिटेल्स तर तुम्हाला ह्या जे मॅगझिन्स असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा डिटेल्स मिळत असतात, कारण हे मॅगझिन वीकली असतात की जेणेकरून तुम्हाला बरेचसे इन्फॉर्मेशन त्यात मिळत असतात. तर आपली लायब्ररी ही समृद्ध आहे आणि मी असं म्हणेन की आपल्या या पूर्ण विभागामध्ये सर्वात मोठी आहे, चांगली आहे. आपली 2 फ्लोअरची लायब्ररी आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ 80,000 पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या टाईपची पुस्तकं आहेत, वेगवेगळे आपले कोर्सेस आहेत, त्या पद्धतीने आपली लायब्ररी आहे. त्याचबरोबर डिजिटलच्या माध्यमातून आपण त्यांना सुसज्ज केलेलं आहे. पूर्ण लायब्ररी आपली बारकोडेड आहे, सो दॅट मुलांकडे सगळे बारकोड आहेत, म्हणजे त्यांच्या आयकार्डवरती बारकोड आहेत, आपल्या पुस्तकांवरती आहेत, इश्यू रिटर्न आपल्या सॉफ्टवेअरनी होत असतं. त्यामुळे अद्ययावत म्हणाल तर आपली लायब्ररी पूर्णपणे अद्ययावत आहे. आणि एवढी ग्रंथसंपदा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. आता मला ग्रंथपाल म्हणून तुम्हाला असं विचारायचंय की आत्ताच्या काळामध्ये काय, कुठल्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागतंय, म्हणजे डिजिटल होताना काही तुम्हाला अडचणी आल्या का? हो, बऱ्याचदा आता असं होतंय की म्हणजे त्याला एक कारण हे पण झालं, करोनाच्या काळामध्ये बऱ्याचदा गोष्टी ऑनलाईन झाल्या. अगदी ज्या बाय डिफॉल्ट आपण म्हणू किंवा सहजपणे वाचनामध्ये असायला पाहिजे होत्या, वाचकांकडून झाल्या पाहिजे होत्या, त्या सगळ्या ऑनलाईन झाल्या. की त्याच्यामुळे असं झालं की त्याची सवय आता काही जनरेशनला, जे नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना लागली. त्यामुळे असं झालं की त्यांची वाचन क्षमता कमी झाली, वाचनामध्ये त्यांची रुची राहिली नाहीये. बऱ्याचदा असं झालेलं आहे की जे सिनियर आहेत, समजा काही जणांचा समजा जॉब्स आहेत किंवा बाकीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना वेळ नाही मिळत आहे, तरी सुद्धा ते कधी कधी वाचण्याचा प्रयत्न करतात. पण आता असं झालेलं आहे की त्यामुळे वाचनाची जी काही आवड होती ती बदललेली आहे, त्यामुळे त्याला आम्हाला टॅकल करावं लागतं. त्याच्यासाठी ग्रंथालयातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं. मग त्यात सुद्धा आम्ही मग जे नवीन युगाचे जे काही आपण म्हणू अस्त्रशस्त्र आहेत, व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे किंवा मग आपण ईमेल आहे, आणि प्रदर्शन पण होतं आपल्याकडे, आमच्याकडे ग्रंथालय प्रदर्शन होत असतं. त्यामुळे कसं राहतं की या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना आम्हाला अट्रॅक्ट करता येतं. म्हणजे आपले ज्युनियर कॉलेजची मुलं असतील, डिग्री कॉलेजची मुलं असतील, मास्टर्सची असतील. त्याचबरोबर हे आमचं जे एक्झिबिशन आहे हे बाहेरच्या आपल्या
परिसरातल्या लोकांसाठी सुद्धा ओपन असतं. वा. सो त्यांनी जरी आलं तरी आम्ही त्यांना आतमध्ये यायला देतो. सो अशा पद्धतीने आम्ही आता असं झालंय की ग्रंथालयांनी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. जसं वाचकांकडे असायला पाहिजे, वाचनाची सवय असली पाहिजे किंवा त्यांनी येऊन वाचलं पाहिजे अशी अपेक्षा आहे, परंतु आपण त्यांच्याकडे जातो. त्याचबरोबर आता बऱ्याचदा असं झालेलं आहे की थोडंसं आपण म्हणू बजेटचा इश्यू असतो. सो बजेट सुद्धा कन्सेंट आहे बऱ्याच ठिकाणी. आता आपले शैक्षणिक हे असल्या कारणाने, संकुल असल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टींवर खर्च करावा लागतो. आपली मॅनेजमेंट खूप खर्च करत असते, बऱ्याच गोष्टी नवीन नवीन आणत असते, त्याला बजेट अलोकेशन असतात. तर त्यामुळे होतं असं की बऱ्याचदा आपल्याला थोडंसं कन्सेंट असतं. तर त्यामुळे मग आम्हाला प्रायोरिटाईज करायला लागतं की आपल्याला कोणत्या गोष्टी आता पाहिजेत. त्या पद्धतीने आपण आपल्या ग्रंथालयामध्ये त्या गोष्टी, नवीन पुस्तकं म्हणा, ई बुक्स म्हणा, किंवा त्या माध्यमातून ऑटोमेशन काही करायचं असेल, नवीन काही करायचं असेल, तर त्या सगळ्यांना प्रायोरिटाईज करून आपल्याला ते करावं लागतं. त्याच्यानंतर असं आहे की आता आपलं हे कॉलेज आहे चेंबूर सारख्या ठिकाणी. आपण एक आमच्याकडे कॉन्सेप्ट आहे डिजिटल गॅप किंवा डिजिटल डिवाइड म्हणतो आपण त्याला. सो डिजिटल डिवाइड म्हणजे असं राहतं की काही वर्ग आहे की ज्यांच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप्स आहे, कम्प्युटर आहे, पीसी आहे, इंटरनेट सगळं आहे, परंतु काही असे पण फॅमिली आहेत की ज्यांच्याकडे हे सगळं घेण्यासाठी थोडीशी मारामार आहे की त्यांच्याकडे मोबाईल समजा नसेल. काही वेळेला बऱ्याचदा आम्ही बघतो, आम्ही मुलांना जेव्हा विचारतो, अरे आपली ही नोटीस आली होती ऑनलाईन, तर ते बघताना ते म्हणतात सर डेटा संपला, सर इंटरनेट बंद आहे, किंवा ते घेण्याकडे त्यांच्याकडे नसतं. तो हा डिजिटल डिवाइड प्रकार आहे की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आम्हाला ओव्हरकम करावं लागतं की हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की आपली जी मुलं असतील, आपल्या परिसरातली माणसं जी असतील, त्यांना आपल्याला कसं अकोमोडेट करता येईल या सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्यामुळे या गोष्टीचा पण विचार करावा लागतो की किती लोकांकडे या सगळ्या सर्व्हिसेस असतील. मग नॉर्मल आपला एसएमएस प्रकारे काही करता येईल अशा पद्धतीने करावं लागतं ते त्याच्यामध्ये. नक्कीच फार उपयुक्त माहिती सांगताय आणि मला वाटतं श्रोत्यांना फार कळत असेल की ग्रंथपालांशी आपण त्यांचं वागणूक कशी असावी हे देखील महत्त्वाचं आहे आणि जास्तीत जास्त ग्रंथसंपदा आपण कशी मिळवून वाचू शकतो आणि आपल्या ज्ञानात भर घालू शकतो हेही आपल्या प्रेक्षकांना कळेल. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया मंगेश घोडके सरांसोबत. आज ग्रंथपाल दिन विशेष हा कार्यक्रम आपण सादर करतोय फक्त आचार्य 90 FM वर. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण ग्रंथपाल दिन विशेष या निमित्तानं मंगेश घोडके सर जे आपले महाविद्यालयाचे ग्रंथपाल आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधतोय. सर आता डिजिटलचं सगळं आपण बोलतोय, तर डिजिटल युगात ग्रंथालयांसमोरचं भविष्य तुम्हाला काय वाटतंय त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. कारण अर्थातच ते भविष्य चांगलं असेल, कारण डिजिटल इंडिया आणि काय म्हणतो तसं 2047 कडे आपण अगदी सकारात्मकतेने पाहतोय. भारत कसा असेल आणि भारत खरंच अद्ययावत असेल आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये भारत अग्रेसर आहे. आणि जर पुस्तकं वाचली, जसं मगाशी मी म्हटलं वाचाल तर वाचाल, तसं आपण जर पुस्तकं वाचली तर आपलं आयुष्य समृद्ध होतं. आणि अगदी संत परंपरेपासून आतापर्यंत आपल्या वैज्ञानिकांपर्यंत सगळ्यांनी पुस्तकच वाचून सगळेजण मोठे झालेले आहेत. तर ग्रंथांचं आपल्याला खूप मोठं योगदान आहे. तर डिजिटल युगाचा नक्कीच आपल्याला फार फायदा झालेला आहे. तर तरी सुद्धा तुमच्या दृष्टीने भविष्य त्याचं कसं असेल हे जाणून घ्यायचं. नक्कीच आपण ज्यावेळेला या डिजिटल युगाचा जेव्हा माहिती घेतो किंवा बऱ्याचदा आपण याबद्दल बोलतो किंवा आजूबाजूला आपल्याकडे जे चाललेलं आहे, मुळात आपण आता मी माझ्या ग्रंथालयाबद्दल बोलते की बऱ्यापैकी आपण ज्यावेळेला या सगळ्या बदलाकडे बघत असतो तर त्या अनुषंगाने आम्ही आमच्या मुलांना सुद्धा बघतो, स्टुडंटला काय लागतंय काय लागतं. तर आमच्याकडे आम्ही आता ब्राउझिंग सेंटर सुरू केलेलं आहे, जे जवळजवळ 1-1.5-2 वर्षापासून ते सुरू आहे ते, की ज्याच्यामध्ये जवळजवळ 16 कम्प्युटर्स आहेत. त्यात इंटरनेट सगळं फ्री आहे. जसं आता मगाशी म्हणालो डिजिटल डिवाइड. सो तो जो गॅप आहे तो आपल्याला कमी करण्यासाठी आपण मुलांना अशा पद्धतीने दिलंय की बऱ्याचदा त्यांना काही ऍप्लिकेशन करायचे आहेत, ऑनलाईन काही फॉर्म्स भरायचे असतात, बऱ्याचदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, त्यांची काही माहिती हवी असेल की त्यांच्याकडून, किंवा आता आपण सध्या म्हणतो की तुला ईमेल केलेला आहे, ईमेल्स पाठवलेले आहेत, सो ईमेल चेक कुठे करणार. सो त्यांना मुलांना अशा पद्धतीने आम्ही दिलेलं आहे की जेणेकरून ते लायब्ररीत बसून एक अर्धा पाऊंड जरी बसले आणि त्यांनी त्यांचं डेली जरी त्यांनी चेक केलं तर त्यांना बऱ्यापैकी त्यांची जी माहिती, त्यांना जे लागणाऱ्या गोष्टी, करिअरच्या बाबतीत गोष्टी, ह्या सगळ्या त्यांना मिळत जातील. त्याचबरोबर आता असं आहे की
जसं म्हटलं की वाचकांच्या दारी आम्हाला जायचं आहे, तर आम्ही ग्रंथालयातर्फे आम्ही थीम बेस्ड सिस्टीम सुरू केलं. म्हणजे आमचे जे आता आमचे विद्यार्थी आहेत तर त्यामुळे ते वर्गामध्ये असतात, हो. त्यांना आता सध्या जर आम्हाला पोहोचायचं असेल, जसं पूर्वी नोटीस बोर्ड होते, अजूनही आहेत, परंतु इफेक्टिव्ह कसं आहे की समजा त्यांना व्हॉट्सअपला एखादा मेसेज गेला तर ते लवकर त्यांना कळतं किंवा लगेच त्यांना अलर्ट होतात. तर त्या अनुषंगाने आम्ही मग थीम बेस्ड बुक्सची लिस्ट पाठवतो की जेणेकरून समजा या आठवड्यात कोणती थीम आहे तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना ती पुस्तकांची माहिती पाठवतो. त्याचबरोबर न्यू अरायव्हल्स, समजा आमच्याकडे काही नवीन पुस्तकं ऍड झाली तर त्यांना लायब्ररीत येऊन बघणं, त्याच्याऐवजी आम्हीच त्यांना त्याची लिस्ट पाठवतो, जेणेकरून त्यांच्या आवडीची काही पुस्तक असेल तर ते नक्कीच येऊन ते रेफर करू शकतात. त्याचबरोबर आमच्या काही कॉम्पिटिशन असतील किंवा इंटर कॉलेज असतील, आपल्या कॉलेजमध्ये असतील किंवा दुसऱ्या कॉलेजला असतील, तर बऱ्याचदा बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन असतात किंवा बेस्ट लायब्ररीच्या ज्या काही इव्हेंट्स असतात तर त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. आता तुम्ही म्हणाल जेव्हा नवीन डिजिटल क्रांती आहे किंवा त्याच्यामध्ये होणारे नवीन बदल आहेत आणि ग्रंथालय कसं बदलत जातं, तर नक्कीच ग्रंथालय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बदललेलं आहे. तर या ठिकाणी मी 2-3 तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या एखाद्या डेव्हलपमेंटची गोष्ट सांगेन की याच्यामध्ये एक मेकर स्पेस म्हणून आहे. मेकर स्पेस मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पुढचं आपण म्हणू आता जसं AI सुरू झालेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्या पद्धतीने मेकर स्पेस तुम्हाला एक जागा देते की जिकडे तुम्हाला एक्सप्लोर करता येते, तुमच्या आयडिया असतात त्या तुम्हाला नवीन पद्धतीने मांडता येतात. त्याचबरोबर 3D प्रिंटर झालेले आहेत. जर का तुम्ही ऑनलाईन बऱ्याचदा व्हिडिओज किंवा युट्यूब मध्ये दाखवलेले आहेत 3D प्रिंटर्स, की त्यातून तुम्ही काहीही क्रिएट करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा एखादा अवयव जो समजा तुम्हाला बनवायचा असेल तर तो बनवू शकता, एखादा पार्ट बनवू शकता, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा किंवा एखाद्या तुमच्याकडे असलेल्या काही गोष्टी असेल त्याचा एखादा कॉर्नर, एखाद्या साईडला असलेला भाग तुमचा तुटला आणि तुम्हाला त्याला बनवायचा आहे तर त्या 3D प्रिंटर माध्यमातून तुम्हाला तो जसा तसा बनवून तुम्हाला बनवता येतो. सो 3D प्रिंटर हे बऱ्याचदा नवीन तंत्र आलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा लायब्ररीमध्ये याचा वापर केला जातो किंवा मुलांना ऍटलिस्ट त्याचं टेक्नॉलॉजीची माहिती असावी किंवा त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन असावं म्हणून बऱ्याचशा ग्रंथालयात मी पाहिलेलं आहे. बऱ्याचशा ग्रंथालय आता लँग्वेज लॅब सुरू केलेले आहे. सो लँग्वेज लॅबमध्ये तुम्हाला जेव्हा लँग्वेज इम्प्रुव्हमेंट्स करायचे असतात, म्हणजे त्याला चेंबर्स असतात की जेणेकरून तुम्ही हेडफोन लावून तुम्हाला एक सेशन्स दिले जातात. सेशन्स असतात की सो दॅट तुम्ही अर्धा तास 1 तास तिकडे बसून मे बी आठवडा किंवा एक 10 दिवसामध्ये त्या विषयी तुम्हाला बऱ्यापैकी त्याची माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचं इम्प्रुव्हमेंट्स करता येतात. सो या ज्या काही नवीन गोष्टी आहेत, तर त्याचबरोबर आपल्याकडे दुसरं आहे की VR, व्हर्च्युअल रियालिटी. सो व्हर्च्युअल रियालिटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी केल्या जातात, म्हणजे समजा एखादा आपला इतिहास असेल, भूगोल असेल, जॉग्राफी, हिस्ट्री जो विषय आहे, जर का मुलांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजवायचा असेल तर हा जो व्हर्च्युअल रियालिटी आहे की ज्याच्यामध्ये त्यांना आपण सांगतो सह्याद्रीचे डोंगर, तर सह्याद्रीच्या डोंगरांचा जर का तो रियालिटी त्यांना दाखवली, त्यांच्या एकंदरीत जो काही ते इन्स्ट्रुमेंट असतं त्या माध्यमातून त्यांना दाखवलं तर त्यांना जास्त कळतं, आपण त्याचा इम्पॅक्ट जास्त पडतो. तर त्यामुळे हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्रीमध्ये म्हणजे त्या लढाईमध्ये काय झालं, कशा पद्धतीने झालं, या सगळ्या गोष्टी जर त्यांना त्या माध्यमातून मिळाल्या आणि ह्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समध्ये लायब्ररी मार्फत दिल्या जातात किंवा त्यांना ते नवीन गोष्टी त्यांना अवगत करून दिल्या जातात. काही वेळेला आमच्याकडे काही सीडी असतात, मूवीज सीडी असतात किंवा गाण्याच्या सीडी असतात. जेव्हा इव्हेंट्स असतील, प्रोग्राम असतील तर त्यांना आम्ही ते उपलब्ध करून देतो की जेणेकरून छोटे छोटे क्लब असतात, म्हणजे मुलांचेच क्लब असतात की ज्यांना एखाद्या मूवीबद्दल, एखाद्या माहितीबद्दल कल्चरल क्लब असतात, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना ते अवगत करून देत असतो. त्याचबरोबर ग्रंथालयामध्ये आता जे काही नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, म्हणजे आता लायब्ररी सॉफ्टवेअर असतील, आमच्या लायब्ररी सॉफ्टवेअर चांगल्या डेव्हलप होत चाललेले आहेत. त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्यांचे नवीन काही गोष्टी जेव्हा लायब्ररी आपण बघतो, जसं आपण म्हणू, आता मी RFID सांगितलं, सॉरी आमचं बारकोड सिस्टीम आहे, पण आता RFID सिस्टीम आलेलं आहे. सो RFID मध्ये अगदीच म्हणजे लायब्ररीयांनी लक्ष देण्याची पण गरज नाहीये, म्हणजे पुस्तक बाहेर जाऊ शकणार नाहीये. जसं आपण बऱ्याचदा मॉल्समध्ये बघत असतो तर तशा पद्धतीने लायब्ररीमध्ये सुद्धा आलेलं आहे. तर त्यामुळे लायब्ररी आता बरीच अद्ययावत होत चालली आहे. ई बुक्स आणि ई जर्नल्स बाबत असं म्हणेन मी की कॉम्प्लिमेंटरी आहे, ते आवश्यक असे नाहीये पण कॉम्प्लिमेंटरी आहे की ज्यावेळेला आपल्याला एखादं ऑनलाईन मध्ये बघायचं असेल तर ते बघू शकता. पण बऱ्याचदा आता युनिव्हर्सिटी म्हणा किंवा रिसर्च म्हणा, यामध्ये ज्यावेळेला त्यांना प्रूफ द्यायचं असतं तर त्यावेळेला त्यांना प्रिंटेड मध्ये द्यावं लागतं. ते असे ऑनलाईन सांगू शकत नाही की हे ऑनलाईनचं ऑथेंटिक होतं म्हणून. सो या प्रकारे लायब्ररी आता
बऱ्याचदा म्हणजे कात टाकत आहे, नवीन नवीन गोष्टी येत आहेत, अद्ययावत होत असेल. आणि जसजशी आपली रिक्वायरमेंट, म्हणजे असं आपलं आता ग्रॅज्युएट कॉलेज आहे, ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स कॉलेज आहे, की जेणेकरून आर्ट सायन्स कॉमर्सला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण आपल्या ग्रंथालयात अवेलेबल करून देत आहोत आणि मुलांसाठी ते चांगल्या प्रकारे देत आहोत. त्याच्यामध्ये तुमचं सगळं ऐकल्यावर असं काही आपल्या विद्यार्थ्यांना इच्छा झाली असेल की आपणही ग्रंथपाल व्हावं, कारण बऱ्याच जणांना ह्या माहिती नसतं. आम्हाला पण आमच्या वेळी UPSC MPSCचं माहिती नव्हतं, काय IPS अधिकारी कसं व्हायचं हे माहिती नव्हतं. आमच्यासमोर 3च स्ट्रीम्स होत्या, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील. पण आता एवढं हॉटेल मॅनेजमेंट असू दे, कॅटरिंग कॉलेज असू दे, अशा विविध आर्किटेक्चर असू दे, मास मीडिया असू दे, सगळंच आपल्या कॉलेजमध्ये आहे. आणि ह्या सगळ्यांची पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. हे कॉलेजसाठी, एक महाविद्यालयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तुम्ही जवळजवळ 80,000 पुस्तकांचा उल्लेख केलात, म्हणजे किती आपण श्रीमंत आहोत ना पुस्तकांनी. नक्कीच. आणि पुस्तकांच्या माध्यमातून आपण बऱ्याच महनीय व्यक्तींना भेटू शकतो. आणि जर आपलं ज्ञान वृद्धिंगत झालं तर आपल्याला त्या व्यक्तींशी संवादही साधता येतो. म्हणजे माझाच अनुभव आहे, मी आजपर्यंत जेवढं वाचलं तेवढी मला वाटतं माणसं माझ्या आयुष्यात आली. माणसानं वाचणं सोपं होतं ते पुस्तकानं वाचल्यामुळे. पुस्तकच वाचली नसती तर आपण माणूस कसं वाचणार, नाही का? असा हा पुस्तकांचा खरं तर ठेवा आहे. आता अर्थातच मग ज्या आपल्या विद्यार्थी वर्ग आहे, आपल्या महाविद्यालयाचा असू दे किंवा मुंबईत महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांना जर लायब्ररी सायन्स शिकायचं असेल, ती पदवी संपादन करायची असेल, तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल, सल्ला काय द्याल, आणि एक उत्कृष्ट ग्रंथपाल होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत ते आम्हाला जरूर सांगा. नक्कीच. या ठिकाणी आज लायब्ररियन्स डे आहे. आपण लायब्ररियन हा शब्द वापरलेला आहे, ग्रंथपाल म्हणून वापरलेला आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की ग्रंथपाल करतात काय, पुस्तक देतात आणि घेतात, एवढंच काम आहे त्यांचं. पण असं नाहीये. आजच्या जमान्यामध्ये तुम्ही जर का म्हणाल तर इन्फॉर्मेशन इज अ कमॉडिटी, हा असं म्हटलं जातं. इन्फॉर्मेशन जी आहे ती एक अशी मालमत्ता आहे की जी तुम्ही वापरू शकता, बिझनेससाठी वापरू शकता, विकण्यासाठी वापरू शकता. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये की एखादा डेटा आहे, समजा क्रेडिट कार्डचा डेटा तो चोरला गेला आणि तो विकला गेला, किंवा एखाद्या युजर्सचा डेटा आहे तो घेतला आणि तो विकला गेला. म्हणजे तुम्ही विचार करा, फक्त ती माहिती आहे, ती माहिती किती महत्वाची आहे आणि ती माहितीला व्हॅल्यू किती आहे, महत्व किती आहे, त्याचं मूल्य किती आहे. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की आजच्या घडीला जेव्हा आम्ही म्हणतो तर आम्ही फक्त पुस्तकांबद्दल म्हणत नाही, तर इन्फॉर्मेशन आम्ही जे करतो, आम्ही जे ग्रॅज्युएशन केलं त्याचं नाव आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. सो त्यामुळे असं आहे की या माध्यमातून ज्यावेळेला आपण या प्रोफेशनकडे बघतो तर मी तुम्हाला सांगेन की यातून तुम्ही फक्त लायब्ररी घडत नाहीत, याला वेगळ्या शाखा आहेत, उपशाखा आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की आमच्या लायब्ररी सायन्समधनं जे पासआउट झालेत ते बऱ्यापैकी वेगवेगळ्या शाखांमध्ये आता सध्या रुळलेले आहेत किंवा आपण त्यात स्थिरावलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्व म्हणजे नॉलेज मॅनेजमेंट, KM त्याला म्हणतात. कॉर्पोरेट्समध्ये, KM मध्ये किंवा नॉलेज मॅनेजमेंटमध्ये हे बऱ्यापैकी लायब्ररियन्सला घेतलं जातं. ती एक टीम असते, त्या टीमच्या माध्यमातून त्या कॉर्पोरेट्समध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात किंवा डिसिजन मेकिंग असतात त्याच्यामध्ये नॉलेज मॅनेजमेंट हे फार महत्वाचा भाग असतो. आणि त्या टीममध्ये ज्यांनाही लायब्ररी सायन्स केलंय किंवा जे लायब्ररीमध्ये आहेत त्यांना जास्त चांगलं प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर आपण जर का बघाल की ग्रंथालय आहे हे पुस्तकात झालं, परंतु असे काही काही आर्काइव्ह आहेत, आर्काइव्ह सिस्टीम्स आहेत. समजा एखादा टाइम्स ऑफ इंडिया आहे, टाइम्स ऑफ इंडियाचा ग्रुप आहे, पण तुम्हाला 50 वर्षापूर्वीच्या टाइम्स ऑफ इंडियाचा एखादी न्यूज पाहिजे असेल किंवा एखादं इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यातनं जॉट डाऊन करायची असेल किंवा त्याचा एक लेख हवा असेल तर तुम्हाला त्याच्या आर्काइव्ह मध्ये जावं लागतो. तिथे ते पुस्तक नाहीये. त्यामुळे तुम्ही जर का बघाल तर बिझनेस हाऊसेस जे असतात त्यांचे आर्काइव्ह सिस्टीम्स असतात. सो ते आर्काइव्ह मध्ये त्यांना आर्काइव्ह मॅनेजमेंटसाठी जी व्यक्ती लागत असते की ज्यांना स्टोरेज अँड रिट्रीव्हल याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. सो जे लायब्ररी सायन्स मध्ये 50 वर्षापासून लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन घेऊ शकता, रेकॉर्ड करू शकता, ती स्टोअर करू शकता आणि रिट्रीव्ह करू शकता. या सर्व गोष्टीमुळे ग्रंथालय शास्त्राचे जे काही परिमाण आहेत ती जास्त करून वापरली जातात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला त्यात जाता येतं. त्याच्यानंतर आहे DMS, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम. त्याचे उदाहरण पण देईन मी की बऱ्याचदा आपल्याकडे बरेचसे मोठे बिल्डर्स आहेत, ठीक आहे, बिल्डर्सचे हाऊसेस आहेत, मोठे मोठे रेज असेल किंवा बरेच रूम वगैरे असेल. आता त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टीज, एवढे प्रोजेक्ट्स, एवढ्या ऍक्टिव्हिटीज आणि तुम्हाला माहिती असेल एखाद्या गोष्टीसाठी किती पेपर वर्क होतात. म्हणजे शासनाचे पेपर वर्क म्हणा, BMC जे असतील, गव्हर्नमेंट महाराष्ट्र असतील,
आणि त्या अनुषंगाने जे काही पेपर वर्क्स तुम्हाला मेंटेन करायचे तर ते कोण करणार. तर ती जी सिस्टीम असते तर आपण डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो, परंतु ती मॅनेज करण्यासाठी जे काही काय म्हणू आपण एक सिस्टीम वापरावी लागते किंवा त्यातनं काही तंत्र वापरावं लागतात. ती तंत्र ही बऱ्यापैकी आम्ही लायब्ररी सायन्सवाल्यांना माहिती असतात. तर त्यामुळे यातून पास झालेले लायब्ररी सायन्स केलेली जी काही मुलं असतील त्यांना असं नाही की नुसतं आपण लायब्ररीमध्ये जाऊ, असे वेगवेगळी जी एव्हेन्यू आहेत ती सुद्धा ओपन आहेत की त्यांना त्या ठिकाणी जाऊ शकतात. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचं डायरेक्टर ऑफ लायब्ररीज आहे, सो त्यांच्या माध्यमातून पब्लिक लायब्ररी ही रन केली जाते. म्हणजे त्यांच्या माध्यमातून ज्या पब्लिक लायब्ररी आपल्या ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही पब्लिक लायब्ररी आहेत त्यांचे वर्गीकरण आहे ABCD, आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मुंबईच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुद्धा जिल्हा पब्लिक लायब्ररी सार्वजनिक वाचनालय आपल्याकडे आहे की जेणेकरून त्यात सुद्धा आपल्याला बऱ्याचदा जॉब करायला मिळत असतो. बरोबर आहे. आणि आपली ही जी ज्यांना कोणाला करायचं असेल लायब्ररी सायन्स त्याला ग्रॅज्युएशन सध्या रिक्वायरमेंट अनिवार्य आहे. आणि त्याच्यामध्ये आता पूर्वी B.Lib आणि M.Lib असे 2 होते, परंतु आता त्यांनी कोर्स इंटिग्रेट केलेला आहे. तर इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला मुंबई विद्यापीठामध्ये SMT विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, त्याच्याचबरोबर सोमया युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला हे लायब्ररी सायन्स मान्यता अभ्यासक्रम आहे. ह्याला सेट नेट द्यावं लागतं का? जर का तुम्हाला UGC ग्रँट असलेल्या इन्स्टिट्यूट मध्ये लायब्ररियन म्हणून जायचं असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्या ठिकाणी AICTE नियम लागतात. तर बऱ्याच ठिकाणी त्यांची अपेक्षा असेल की नेट सेट असावं म्हणून असतात. पण बऱ्याचदा कसं असतं की तुम्ही हे जे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज असतात त्यांना फर्स्ट क्लास लागतात, फर्स्ट क्लास लायब्ररियन असतात, त्यांना पाहिजे असं. बऱ्याचदा असं आहे की कॉम्बिनेशन बघतात, म्हणजे तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन काय आहे, कॉमर्स आहात, आर्ट्स आहेत किंवा मग सायन्स आहे. एखादे सायंटिफिक इन्स्टिट्यूट असेल तर त्या ठिकाणी सायन्स प्लस लायब्ररी सायन्स, किंवा मग एखादी फायनान्शियल बँक आहे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहे तर तिकडे बीकॉम्सला जास्त प्रेफरन्स. सो हे जे कॉम्बिनेशन आहे त्याला सुद्धा प्राधान्य असतं. त्याचबरोबर तुमचे मार्क्स किंवा तुमचे जे काही तुम्ही जे प्रोजेक्ट केलेले असतात M.Lib करत असताना तर त्याला सुद्धा प्राधान्य दिलं जातं की तुम्ही कोणत्या सब्जेक्टवर जास्त फोकस केलेला आहे ते. तर या गोष्टीतून तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्याचशा ऑप्शन्स तुम्हाला ओपन आहेत. सो असं आहे की आता सध्या इंटरनॅशनल स्कूल सुरू झालेले आहेत, त्याच्याच बरोबर आपले जे काही इंटिग्रेटेड प्रोग्राम्स सुरू होतात, युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत. आता महाराष्ट्रासारख्या ठिकाणी सुद्धा आता बऱ्यापैकी क्लस्टर युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सगळ्या होत चालल्या आहेत. त्यामुळे ऑप्शन्स वाढत चाललेले आहेत. नक्कीच. आणखी मुलाखतीच्या शेवटी प्रश्न असा विचारायचा आहे, हे आपण महाविद्यालयाच्या ग्रंथपालांविषयी बोललो किंवा महाविद्यालयाच्या वाचनालयाविषयी बोललो. आपण आपल्या महाविद्यालयाच्या बाहेर म्हणजे सार्वजनिक म्हणजे सामान्य लोकांसाठी सुद्धा ग्रंथालय जागोजागी ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचा म्हणजे जसं आता आपण म्हणालो प्रायव्हेट लायब्ररी आहे, तसं प्रायव्हेट लायब्ररींचं कसं भविष्य आहे म्हणजे आणि ते कसं मेंटेन करतायत लायब्ररी त्याविषयी जाणून घ्यायचं. नक्की. कारण काय झालेलं आहे, आता आपण जेव्हा ग्रंथालय म्हणतो तर ती एक शांत जागा असते, पुस्तकांनी गजबजलेली असते की जेणेकरून आम्हाला पुस्तक घेऊन वाचता येतं. आता मुंबईसारख्या ठिकाणी जिकडे गजबजलेली संपूर्ण शहरं झालेली आहेत, जिथे आवाज आणि गोंगाट सगळीकडे चालू असतो, आणि एस्पेशली हे सबर्ब ज्या एरिया आहेत की तिकडे आपल्याला आता लोकवस्ती खूप वाढलेली आहे, तर त्यांना ग्रंथालयाची आता खूप अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही जर का ग्रंथालयाचे वेगळे प्रकार बघाल, म्हणजे ग्रंथालयाचे नाही पण एक म्हणून लायब्ररीचे जे काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये अभ्यासिका असते, अभ्यासिका आहे, एखादं वाचनालय आहे, स्टडी सेंटर आहे. बरोबर. अभ्यासिकेमध्ये काय करतात की समजा एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स करत असेल, MPSC UPSC करत असेल तर त्याला एखादी जागा अलॉट केली जाते की जी 6 महिने वर्षभर त्यांनी तिथे बसून अभ्यास करायचा, आणि त्याचे जे काही रिसोर्स असेल, पुस्तकं वगैरे जे आहेत त्यांनी वाचून तिथे ठेवायची, पण त्याला पे करावं लागतं. सो हा एक अभ्यासिकाचा प्रकार झाला. तुम्ही वाचनालय म्हणाल तर एखाद्या कॉर्नरला, एखाद्या तुमच्या रस्त्याच्या किंवा एखाद्या एरियाच्या बाजूला, तुमच्या सोसायटीच्या साईडला एखादी जागा असते की जिकडे वर्तमानपत्र लावली दिसतील तुम्हाला भिंतींवरती. सो जेणेकरून तिथे लिहिलं असतं की एखादं लोकल वाचनालय, कोणाचं नाव असेल की वाचनालय हे आहे, तर त्यांनी काय केलंय की थोडंसं लोकांची वाचनाची भूक वाढावी किंवा त्यांना काहीतरी वाचनासाठी मिळावं. तर मे बी ज्येष्ठ नागरिक कट्टा असतो, त्या कट्ट्यांवरती पेपर्स जे असतात, न्यूजपेपर, त्यांचं त्यांनी वितरण केलेलं असतं की जेणेकरून त्यांनी काहीतरी वाचावं. हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर एक स्टडी सेंटर झालं की स्टडी सेंटरमध्ये मोस्टली जी मुलं अभ्यास म्हणजे ज्यांना क्लासेस अटेंड करून UPSC MPSC द्यायच्यात, रेल्वेचे एक्झाम्स, बँकिंग एक्झाम्स, SBIचे एक्झाम्स, सगळ्या टाईपच्या एक्झाम्स ज्या असतात, तर स्टडी सेंटर, मग स्टडी सेंटरचे पण त्यांनी त्यांच्या छोट्या लायब्ररी बनवून दिलेल्या असतात. तर हे वेगवेगळ्या प्रकारचं लायब्ररी ही अनिवार्य आहे.
हो. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लायब्ररी ही अनिवार्य आहे आणि कालातीत आहे ती कालातीत आहे हो. त्यामुळे होतं असं की त्याचं स्वरूप बदललं असेल त्याची काय म्हणून आपण पद्धती Design, बदलली हो, असेल हा बरोबर. परंतु त्या प्रत्येकाच्या आयुष्याला लायब्ररी ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी महत्वाची ठरलेलीच आहे आणि त्यात त्यांनी गेलेलेच आहेत त्या नक्की. माध्यमातून म्हणजे आपण जसं म्हणतो अन्न वस्त्र निवारा तसं एक पुस्तक हे Yes. देखील एक अनिवार्य भाग आहे जीवनाचा आणि आज खूप विस्तृतपणे तुम्ही आज लायब्ररी सायन्स विषयी आम्हाला सगळं ज्ञान दिलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार प्रेक्षक हो हा आणि आपण जाता जाता म्हणजे पुस्तकांबद्दल मला ओढ आहे हो. नक्कीच पुस्तकांबद्दल म्हणण्यापेक्षा वाचनाची इतकी ओढ नाही मला हा जितकी माणसांची आहे वा म्हणजे ज्या वेगवेगळ्या ग्रंथालयात मी जे काम केलं हा. तर त्या ठिकाणी जी लोक म्हणजे वाचक वर्ग भेटला किंवा व्यवस्थापन भेटली तर त्या व्यवस्थापनामधली माणसं किंवा वाचन मधली माणसं त्यांना मी बऱ्याचदा इंटरॅक्शन करण्यामध्ये मला फार आवडलं वा वाचकांबरोबर आता विद्यार्थी असतात विद्यार्थी येतात मग त्यांना काय रिक्वायरमेंट आहे काय तुझं त्यांना कधी कधी असं असतं की त्यांना बोलता येत नाही हा. किंवा त्यांची काय म्हणणं आहे त्यांचं काय रिक्वायरमेंट आहे हे सांगता येत मांडता येत नाही नाही. तर आपण त्यांना 1-2-3 प्रश्न विचारले त्यांच्याकडून जाणून घेतलं तर आपल्याला जास्त कळतं की ह्यांना काय रिक्वायरमेंट आहे मग आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की तू हे वाच हा. किंवा हे वाचू नकोस थोड्या दिवसांनी वाच काही हा. न्यूजपेपर पहिले वाच वा. नंतर तू ही पुस्तकं वाच अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं तर माझं जर का तुम्ही पर्सनल व्यक्तिगत मत म्हणाल तर पुस्तकांच्या ऐवजी मला माणसांना जास्त वाचायला वा. आवडलं आणि जे काही वाचक वर्ग असतील त्यांना जास्तीत जास्त इंटरॅक्शन कसं करता येईल हा. याच्यामध्ये जास्त माझं भर राहिलेलं आहे आणि नक्कीच पुस्तकं फार महत्वाची आहेत आयुष्यात म्हणजे अगदी तुम्हाला घरी बसून जरी हो. काय म्हणू आपल्या मेंदूला थोडासा खाद्य द्यायचं असेल तर पुस्तक वाचणं हे अनिवार्य आहे खरंच. फक्त आपण या शेवटी म्हणजे जाता जाता मला एक संस्कृतचा श्लोक आठवतो वा, अवश्य. की जेणेकरून आणि हा श्लोक मला वाटतं मी माझ्या शाळेमध्ये शिकलेलो आहे हा हा आणि नंतर तो योगायोगाने आमच्या लायब्ररीच्या ह्याच्यात लायब्ररी सायन्स मध्ये सुद्धा आलेला आहे वा आणि तो आयुष्यभर म्हणजे डोक्यात राहिलेला आहे हा. तो. तर त्यामुळे मी ही जी हो, आपली हो. मुलाखत आहे त्याची सांगत नक्कीच, हो. त्या श्लोकनी करेन त्या श्लोकचं असं आहे की पुस्तक काय म्हणतं तुम्हाला पुस्तक जे आहे कोणतंही पुस्तक तुम्हाला काय सांगतं तर श्लोक असा आहे की तैलाद रक्षे जलाद रक्षे रक्षे चितिल बंधनाम मूर्ख हस्ते न दातव्यम एती वदती पुस्तकाम म्हणजे पुस्तक असं म्हणतोय की मला पाण्यापासून वाचवा तैलाद रक्षे तेलापासून वाचवा जलाद रक्षे मला पाण्यापासून वाचवा हा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कोणत्याही मूर्ख माणसाच्या हातात देऊ नका जेणेकरून त्याचा वापर होणार नाही त्याचा दुरुपयोगच होईल असं पुस्तक आम्हाला सांगतात त्यामुळे हे जे एक मार्मिक श्लोक आपला जो संस्कृत मधला आहे तो अगदी तंतोतंत बसतो आणि या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेन सर्वांना आवाहन करेन की आपल्या ग्रंथालयाचा वापर आयदर तुम्ही शैक्षणिक म्हणून करत असाल तरी ठीक आहे परंतु एक वाचक म्हणून तुम्ही आयुष्यभर एक वाचक राहा की काही ना काहीतरी वाचलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल वा खूप सुंदर सुविचारच आपण सगळ्या श्रोत्यांना दिलात मंगेश घोडके सर आज तुम्ही आचार्य 90 FM वर आलात आणि ग्रंथपाल दिनाच्या निमित्तानं सुंदरशी मुलाखत आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी सादर केली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू तर प्रेक्षक हो आज ग्रंथपाल दिनानिमित्त आम्ही विशेष मुलाखत घेतली ते म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्रीयुत मंगेश घोडके सर यांची तुम्हाला हा कार्यक्रम ही मुलाखत नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते नवीन श्रोत्यांसह पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोवर धन्यवाद Acharya 90 FM